नांदेडच्या महापालिका निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा प्रकाशित झालाय। या जाहीरनाम्यावर नांदेडकरांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात। एक सर्वसामान्य नागरिक की जे मला वाटते की माझ्या शहरात काय समस्या आहेत तर खरंच त्यांच्या तोंडून जो आज मी जाहीरनामा ऐकला तर मला असं वाटलं की एखाद्या 2 वर्षात खरंच माझ्या नांदेडचा कायापालट होईल आणि जे माझे लेकरं बाळ किंवा शहरातले जे काही बेरोजगारी वाढून मुंबई पुण्याला चाललेत लेकरं तर त्यांचा इथं पुनर्वसन होईल। जे काही इथं कंपन्या किंवा फॅक्टरी आणण्याचं त्यांचं जो विजन आहे तर त्यांना मी सलाम करतो। जाहीरनामा सर्वसमावेशक असा वाटला। युवकांसाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेडचं व्हिजन मांडलेलं आहे। जसं इंदोर आहे भारतामध्ये, त्या इंदोरच्या धर्तीवर आपलं नांदेड कसं होईल तर ते विकसित नांदेडच्या संकल्पना आम्ही ऐकलो साहेबांकडून। या जाहीरनाम्यासाठी प्रचंड गर्दी होती। पूर्ण बुद्धिजीवी जे लोक आहे नांदेड महानगरपालिकेचे पूर्ण बुद्धिजीवी लोक या कार्यक्रमासाठी आले होते। भाजपचा जाहीरनामा एकदम एकंदरीत विकसित नांदेड यासाठी नियोजित कार्यक्रम सगळा छान आहे।